मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आता प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत। किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मधल्या काळात तुम्ही गायब होतात, आता तुम्ही पुन्हा एकदा प्रचारात पाहायला मिळतायत। असं म्हणू नको गायब होती, मी कुठेही गायब नव्हती, फक्त स्लो होती एवढं नक्की आहे, कारण मनसुबे खराब होते समोर तुम्हाला कळत होतं। आणि आता अरविंद सावंत आपला माणूस म्हणून आणि सुशिक्षित सुसंस्कृत आमचे अनिल देसाई हे दोघंही आज फॉर्म भरणार आहेत। प्रचंड संख्येने शिवसैनिक आलेले आहेत, प्रचंड दोन्ही उमेदवारांमध्ये एक चांगला आत्मविश्वास आहे। पक्षप्रमुख तेवढाच आत्मविश्वासाने सगळीकडे संबोधित करतायत। आदित्य ठाकरेंनी तर रान उठवलंय महाराष्ट्रात आणि त्याची दखल देशात बाकी घेतलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताचा माहोल हा अतिशय ज्वलंत आणि निष्ठावंतांचा तो माहोल आहे। इथे कोणालाही काही देऊन बिऊन आणलेलं नाही, जो तो आपलं पाणी आपला शेला आपलं सगळं घेऊन आलेलं आहे। त्यामुळे आमची निवडणूक जी आमचे दोन्ही उमेदवार भरघोस मताने विजयी होते। उमेदवार नाही मिळाला माहितीला अजून इथं नाही, आम्ही ना अर्जुनासारखं सध्या काम करतोय। जसं अर्जुनाला सांगितलं की माशाचा डोळा फोडायचा आहे, तर आम्ही बघितलं नाही ते झाड कोणतं आहे अर्जुनानी, त्याला फळं आहेत का, फुलं आहेत का, पानं आहेत का, तसं आम्ही बघतोय आम्हाला काय करायचे, कोण उमेदवार आहे, काय उमेदवार आहे। आमचा उमेदवार आणि आमची निशाणी मशाल ही लोकांच्या घराघरात पोचलेली आहे, ती ज्वलंत करायची बस। दोन्ही उमेदवारांना किती लीड मिळेल? नाही, लीड मी जिंकून येईलच म्हणते, जास्त लीड नाही। मोठ्या संख्येनं आमचे उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांना दिलेली आहेत। किशोरी पेडणेकर प्रचारात सहभागी झालेले आहेत। हळूहळू वेगवेगळे नेते प्रचारात येत आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माहोल आपण पाहतोय। जोरदार या ठिकाणी शिवसैनिक तर आहेत, यासोबतच इतर पक्षाचे म्हणजे आम आदमी पक्ष असेल, यासोबतच राष्ट्रवादी असेल, इतर वेगवेगळ्या पक्षांचे या ठिकाणी कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। आणि आता काही वेळातच अरविंद सावंत देखील या ठिकाणी येतील आणि प्रचारात उभा राहतील। कॅमेरामन अरविंद वर्गीसह निलेश मुलावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।